संपूर्ण विश्व हे एका साऊंड एनर्जीमधनं बिग बँग जेव्हा झाला तेव्हा ओंकार नावाच्या साऊंड एनर्जीमधनं विश्व निर्माण झालाय। आणि हा स्वयंभू ओंकार कायम स्वरूपी बाय डिफॉल्ट स्वयंभूरित्या ज्या एका वस्तूमध्ये अखंड निनादत असतो त्याला म्हणतात शंख। शंखाची निर्मितीच मुळात पाण्यामध्ये होते। कुठल्याही शंखाचा आकार घ्या, कुठलाही शंख, त्याचा आकार हा ज्याला गोल्डन रेशो म्हणतात, जो फिबोनाची नंबर्स मधनं क्रिएट होतो, तो गोल्डन रेशो फ्रीज झालेली गोष्ट, स्टॅबिलाइज झालेली गोष्ट, कायमस्वरूपी स्थिर झालेली गोष्ट विश्वातली म्हणजे शंख आहे। मूळ तत्व स्पंदन आहे, फक्त व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी आहे। त्या व्हायब्रेशनमधनं निर्माण होणारी जो एनर्जी पॅटर्न आहे तो प्रकाश आणि ध्वनी ह्या दोन रूपांमधनं प्रोजेक्ट होतो। प्रकाश आणि ध्वनी या दोन रूपांचं स्टॅबिलाइज्ड रूप एकमेव विश्वातलं स्थिर अचल म्हणजे शंख आहे। एवढी मोठी गोष्ट आहे। आपली संपूर्ण प्रकृती म्हणजेच परमेश्वर आणि जे आपलं मूळ स्वरूप आहे, ज्याच्यापासून आपण कोसो मैल लांब गेलोय आणि दर क्षणाला जातोय, त्याला प्रतिबंध करायचा एकमेव मार्ग म्हणजे देव्हाऱ्यातला शंख आहे। असं नेमकं काय शंखामध्ये आहे तर ती जी मुवमेंट आहे गोल 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 गोल, ती एवढी परफेक्ट आहे की जेव्हा त्याच्यामधनं तुम्ही तुमच्या फुफ्फुसातली हवा ब्लो करता तेव्हा जो नाद निर्माण होतो, इट इज अ साऊंड एनर्जी, तेव्हा जेवढ्या एरियामध्ये तो शंख नाद ऐकायला जातोय तेवढ्या एरियामध्ये डिस्टर्ब जेवढ्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या ऑटोमॅटिकली रेक्टिफाय व्हायला सुरुवात होते। मानवी शरीराला त्रास देणारे विघातक असे जेवढे म्हणून सूक्ष्मातले जीवजंतू आहेत त्यांचा सहजगत्या विनाश होतो। एवढी ताकद शंखध्वनीमध्ये। परमेश्वर म्हणजे मूळ शक्ती जेव्हा ध्वनीमधनं निर्माण झाली म्हणजे वायूपासून निर्माण झालेली ताकद डायरेक्ट आहे तशी मधली हायरार्की पास करत करत स्टॅबिलाइज झालेली परफेक्ट आयडियल गोष्ट म्हणजे शंख आहे। सो इट इज डायरेक्ट मॅनिफेस्टेशन ऑफ द गॉडली एनर्जी। त्याच्यावर कुठेही डिस्टर्बन्स नाही आहे, एकही लाईन डिस्टॉर्ट झालेली नाही आहे, सगळ्या लाईन परफेक्ट मेंटेन्ड आहेत। त्यामुळे त्याच्यामधल्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स म्हणजे तो एनर्जी पॅटर्न आहे मुवमेंटचा। तो एनर्जी पॅटर्न आतलं भरून ठेवलेलं पाणी ग्रॅब करतं, रीड करतं आणि आतमध्ये आत्मसात करतं। आणि ते पाणी जेव्हा आपण पितो तेव्हा आपल्या देहामधनं ज्या काय 70 to 120 ट्रिलियन सेल्स आहेत त्या प्रत्येक सेलच्या आतमध्ये पण पाणी आहे, ज्याला आम्ही मेडिकल इंट्रासेल्युलर फ्लुइड म्हणतो। तिथपर्यंत हा जो एनर्जी पॅटर्न आहे गोल्डन रेशोचा ते पाणी पोचवतं। एका माणसाने जर शंखनाद केला तिन्ही त्रिकाळ किंवा सकाळ संध्याकाळ तरी त्या एरियामध्ये जिथपर्यंत शंख ऐकायला जातोय तिथल्या एरियामध्ये सुख शांती समाधान आरोग्य नांदायला लागतं। एवढी ताकद एका शंखाची आहे।